नमस्कार, स्वागत है बकरी न्यूज़ मीडिया में। मैं माविन नासेड, मैं हूँ आज़ाद मैदान में और यहाँ पर आज ICT जो टीचर है इंफॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी के 3000 टीचरों को जो 2008 में एक पॉलिसी पास हुआ था, लेकिन 2013 को ये समाप्त किया गया था। 5 साल का ये पॉलिसी था जो डिजिटल इंडिया के बारे में और जो हमारे विद्यार्थी हैं और सभी तबके के लोगों को ये कंप्यूटर के बारे में शिक्षा प्रदान करते हैं। हमारे साथ सभी सदस्य ICT के जो ICT प्रोफेसर है मौजूद है और वे सभी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघ के सदस्य हैं। हम सीधे उनसे संवाद करेंगे कि आज मोदी सरकार और BJP सरकार डिजिटल इंडिया के बारे में बात करती है, परंतु ये जो शिक्षक है जो सभी लोगों को कंप्यूटर के बारे में ज्ञान प्रदान करते हैं, आज सभी को नौकरी से निकाला गया है और जो भी पॉलिसी था उसको उन्होंने रद्द किया है और उनको रिवाइज नहीं किया गया है और ना ही उसको रेगुलराइज किया गया है। हम सीधे संवाद करेंगे सभी सदस्य से। सर, आप इस संगठन के अध्यक्ष हो। सर, कितने साल से ये आपका आंदोलन चल रहा है और कितने बड़े पैमाने में ये महाराष्ट्र के हर जिले में चल रहा है? आमचं आंदोलन गेल्या 3 वर्षापासून जोरदार स्वरूपात चाललेलं आहे। काँग्रेसचं सरकार होतं त्या काळातही आम्ही शिक्षण मंत्री विनोद तावडे आपले राजेंद्र दर्डा होते, त्यांच्याशी मागणी केली होती आणि यांचं सरकार आल्यानंतर नागपूरला जे पहिलं अधिवेशन झालं 10 डिसेंबर 2014 यांच्याशी चर्चा केली। तेव्हापासून आजपर्यंत विनोद तावडे साहेबांनी आम्हाला सर्वांना शिक्षकांना ह्या योजनेअंतर्गत सर्वांना कायम सेवेत घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे। देशातील इतर राज्यांनी जे समाविष्ट करून घेतले त्याप्रमाणे आम्ही करून घेऊ असं त्यांनी सांगितलं, परंतु प्रत्येक वेळेला फक्त आश्वासन दिलं जातं आणि या आश्वासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे। त्यासाठी आज 22 मे पासून हे सर्व संगणक शिक्षक आज उपोषणाला बसलेले आहेत आणि निर्णय होईपर्यंत किंवा शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत कोणताही शिक्षक एखाद्या दोघांचे प्राण गेले तरी चालतील पण उपोषण माघार घेणार नाही असा आमचा पूर्णपणे निर्णय झालेला आहे आणि त्याप्रमाणे आज आम्ही सुरुवात केलेली आहे। ओके सर, ये 2013 को ये पॉलिसी को रद्द किया गया है। ये 21 स्टेट्स में तो ये पॉलिसी चल रही है, लेकिन हमारे स्टेट में ये चल रहा नहीं है, तो उसको रिवाइज क्यों नहीं किया गया? तभी आपने मंत्री से बात किया था, शिक्षक मंत्री से, तो उनका क्या कहना था आपके साथ? ही केंद्र सरकारची पॉलिसी होती आणि 5 वर्षासाठी होती। केंद्र सरकारची पॉलिसी प्रत्येक राज्याने राबवली। इतर जे पंजाब, बिहार, हरियाणा, तामिळनाडू, राजस्थान, कर्नाटका, UP ह्या राज्यांनी त्या राज्यांनी निर्णय घेऊन योजना राबवलेली 5 वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळे महाराष्ट्राने याचा निर्णय घेऊन या ठिकाणी ती राबवली पाहिजे। ओके सर, आप बताइए कितने तभी, क्योंकि ये नुकसान कम से कम 3000 आपके प्रोफेसर्स को हुआ है, तो कितने परिवार को नुकसान पहुंचा है और कैसा स्थिति और कैसा समय आप लोग का बीत रहा है? 3000 शिक्षक म्हणजे 3000 परिवारांचं याच्यामध्ये मोठं नुकसान होत आहे। त्यांचे अनेक जणांचे लग्न ह्या ठिकाणी रखडलेले आहेत, अनेकांचे लग्न झालेले, त्यांची मुलं, त्यांची पत्नी सांभाळणे, त्यांचे आईवडील, छोटी बहीण भाऊ असतील यांचे शिक्षण करणं वगैरे ह्या सगळी परिस्थितीला सगळेजण सामोरे जात आहेत आणि आता जॉबलेस झाल्यामुळं प्रत्येक जणांना अनेक ठिकाणी जे शिक्षक म्हणून काम करत होते ते शिक्षक म्हणून काम करत असताना आता ते जॉबलेस झाल्यामुळं गावात जो शिक्षक असताना सन्मान मिळत होतो तो सन्मान मिळणं आता त्यांच्यापासून दूर चाललेला आहे। तेव्हा या शिक्षकांनी ठरवले की आता काही जरी झालं तर आंदोलन करून आपल्याला न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवायचं। आपका नाम? मेरा नाम जितेंद्र बुंद्रे, मैं यूनियन का विभाग प्रमुख हूँ। ओके सर, ये जो पॉलिसी था ICT का, तो कितना फ़ायदा लोगों को पहुँचाता था और विद्यार्थी को पहुँचाता था? ये ICT की जो पॉलिसी थी गवर्नमेंट की तरफ से जो शुरू की गई, इनको इस पॉलिसी का सबसे बड़ा ये फ़ायदा था कि बच्चों को कंप्यूटर का सबसे अच्छा फ़ायदा हुआ। पिछले 5 साल से हम स्कूल में कंप्यूटर सब्जेक्ट पढ़ाते थे, अभी ICT का रिजल्ट भी अच्छा आने लगा, लेकिन 5 साल के बाद हमको जैसे दूध में से मक्खी निकाल के फेंकते वैसे सरकार ने हमारी हालत की और हम बेरोज़गार हुए। अभी फ़िलहाल सभी स्कूल के कंप्यूटर ऐसे पोस्ट में पड़े हैं, उनकी तरफ कोई देखभाल नहीं है और गवर्नमेंट का भी जो सर्वे हुआ था उसमें भी 90-80% स्कूल के जो कंप्यूटर है वो भी पूरे डैमेज हो गए, क्योंकि वहाँ पर कोई भी कंप्यूटर टीचर नहीं है। इसकी वजह से गवर्नमेंट का बहुत बड़ा नुकसान हुआ, बच्चों का भी लाखों विद्यार्थियों का भी बहुत बड़ा नुकसान है, क्योंकि उनको पढ़ाने वाला अभी कोई नहीं है। ओके, अभी क्या मांग करते हो आप सरकार से? हमारी मांग सरकार से ये है कि हमने जो 5 साल की जो सेवा सरकार को दी है, हमको ये सेवा पुनर्रिवाइज करके सेवा में स्थायी रूप से मान सम्मान देके बाकी के टीचरों के जैसा व्यवहार हो और उनकी तरह हमको वेतन श्रेणी लागू और हम अपने बच्चों का पूरा फ्यूचर बना सके, ये भी हमारी उम्मीद है। बच्चों से हमारी भावना जुड़ी है, वो भी हमारा वेट कर रहे हैं स्कूलों में, और वहाँ की जो लैब है वो भी हमारा वेट कर रही है। स्कूलों की तरफ से भी डिमांड है कि हम वापस अपने स्कूल में जाए और आए, लेकिन हमको
कोई ऑर्डर नहीं है, इसलिए हम स्कूल में भी नहीं जा सकते। सरकार को हमारी यही मांग है कि सरकार ने जल्दी से हमारे ऑर्डर इशू करके हमको स्कूल में वापस भेज दें। आपका नाम? मैं लखापति राहुल अरुण और कौन से जिला से आप? लातूर जिला से हूँ और मैं एक कंप्यूटर टीचर बोल के 3 साल से पढ़ा रहा हूँ। आज भी मुझे कंप्यूटर टीचर बोल के नौकरी से गवर्नमेंट की तरफ से हटाया गया है, पर मेरे को वहाँ से एक पर्ची मिली है जिसमें हेडमास्टर बोलते हैं कि आपको हर रोज़ आना है, क्योंकि ये जो कंप्यूटर टीचर की कंप्यूटर लैब जो है वो कंप्यूटर लैब में कोई उसकी देखभाल करने वाला नहीं है और कोई पढ़ाता भी नहीं है। और जो ICT का टीचर है पढ़ाता है वैसा पढ़ाना किसी और की बस की बात हो ही नहीं सकती है, क्योंकि जो टेक्निकल टीचर पढ़ाता है वो शायद BEd MA BA करने वाला कोई पढ़ा नहीं सकता है। आप देख सकते हैं कल 2 टीचर थे गए साल, एक जादव बोल के थे, उन्होंने आत्महत्या करने की कोशिश की और वो सफल रहे, आत्महत्या हो गई। पर गवर्नमेंट बोलती है कि उससे हमारा कोई लेना देना नहीं है, वो टीचर थे ही नहीं। और आज कल ही का है, कल एक टीचर ने आत्महत्या करने की कोशिश की है और उसका वर्तमान पत्र में उसका जो भी है वो छपा भी है, पर गवर्नमेंट उसके अगेंस्ट कुछ कार्रवाई नहीं कर रही है। आज 3000 लोग हैं हम जिनके पास नौकरी नहीं है, पर तावड़े सरकार बोलती है कि हम लेंगे। अभी हमें बोला गया था कि दिवाली आपकी मीठी करेंगे, मतलब आपको ऑन जॉब कर देंगे, लेकिन कोई रिजल्ट नहीं आया है। और अब हम यहाँ पे बैठे हुए हैं, चाहे हमारी जान चली जाए। अब तावड़े सरकार समझती है कि हर बार ऐसा होगा कि हम जान दे देंगे, कभी ऐसी भी परिस्थिति आ सकती है कि उनकी जान लेनी पड़े, और तब भी हम चुकेंगे नहीं। उस समय उसको वैसा ही जवाब दिया जाएगा जैसे कि वो हमारे साथ करते हैं। हमारा जो खिलवाड़ हो रहा है उसके अगेंस्ट हम जरूर कार्रवाई करेंगे। आपका नाम? माझं राजेश जगताप, और जिला कौन से आप? पुणा. पुणे। तर कितना वेतन आपको मिलता रहा सरकार की तरफ से? कंपनीकडून ॲक्च्युली कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं वेतन दिलं जात होतं, तरी पण कंपनीने याच्यामध्ये सगळ्यांची लूट केलेली आहे। काही ठिकाणी 2500, काही ठिकाणी 3500 पेमेंट दिलं गेलं आणि कंपनीने शासनाला सांगितलं की आम्ही 10,500 12,000 पेमेंट या लोकांना देतोय, तर तिथे सुद्धा कंपनीने लूट केली आणि सरकारने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं। सरकारने आणि कंपनीने मिळून आमच्या सगळ्या लोकांचं शोषण केलेलं आहे। आणि इथे मला असं सांगू इच्छितो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून, बिहारसारखं मागासलेलं राज्य ते संगणक शिक्षकांना परमनंट करू शकतं, कायम करू शकतं, परंतु प्रगत असलेला महाराष्ट्र हा भारतामध्ये प्रगत फक्त नावाने समजला जातो, परंतु प्रॅक्टिकली तसं काही चित्र दिसत नाही। ओके, मैडम क्या स्थिति रही है आपकी संगठन की? कैसे आप लोग मिनिस्टर से मिल रहे हो, मंत्री से मिल रहे हैं, और क्या प्रस्ताव आप उनके सामने रख रहे हो? ॲक्च्युली माझं नाव माया जळबाजी चांदणे आणि मी हिंगोली डिस्ट्रिक्टमधून आहे। कालच माझं मॅरेज झालेलं आहे। या आंदोलनामध्ये मी सुरुवातीपासून जसे आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनामध्ये मी येत आहे, परंतु केवळ तावडे साहेबांनी आम्हाला आश्वासनं दिले आणि लग्न झालं तरी असं नाही की मी हे उपोषण सोडणार आहे। इथं मी जोपर्यंत आमचं काम होत नाही तोपर्यंत मी इथेच उपोषणाला बसणार आहे। मी सासरीसुद्धा गेलेली नाही, डायरेक्टली माहेराहून इथेच आझाद मैदानला आलेली आहे आणि हे उपोषण आमचं जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण कायम चालूच ठेवणार आहोत। ओके, तो ये तो भी कांग्रेस सरकार में एक नियम था, अभी भाजपा सरकार है तब से आप लोग को आप इतना कष्ट सहन कर रहे हो, कैसे है ये जो कष्ट है पहले से ही है? पहले से ही लेकिन भाजपा सरकार आई, कोई मदद मिल रहा है आपको, कोई राहत की बात आई है सामने? नहीं, बिल्कुल नहीं। ओके सर, मैं पूछना चाहूँगा कांग्रेस सरकार के समय जो नियम था वो ठीक प्रकार था कि जो शासन बीजेपी कर रही है महाराष्ट्र में वो सही प्रकार की कर रही है? माझं नाव योगेश कातारे, मी विभाग प्रमुख आहे औरंगाबाद विभागाचा। आणि हे जे काही धोरण आहे या केंद्र सरकारचं, जशी एक म्हण आहे की डिजिटल महाराष्ट्र फेक आहे, ICT टीचर नेक आहे, म्हणजे या वृत्तीप्रमाणे फक्त ते डिजिटल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे जे काही सर्व काही चालू आहे ते फक्त कागदोपत्री आहे। याच्यामध्ये सांगायचं झालं की आत्ताच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की 2018पर्यंत तुमच्या पूर्ण शाळा या डिजिटल होणार आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्र डिजिटल होणार आहे। फक्त पण हे जे बोलले जाते ते कागदोपत्री, हे डिजिटल म्हणजे काय करणार आहे? तुम्ही एक शाळेमध्ये एक लॅब देणार, त्या लॅबमध्ये फक्त काय एक प्रोजेक्टर देणार आणि त्या प्रोजेक्टरद्वारे तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार। आणि काय शिकवणार? तर सिलेबस शिकवणार। पण हा ICT शिक्षक त्यांना काय शिकवत होतो की त्या विद्यार्थ्यांना पूर्ण कम्प्युटरचं नॉलेज द्यायचं, त्याच्यानंतर ते इंटरनेटचं नॉलेज द्यायचा, कम्प्युटरची थेरी शिकवायचा, ह्या सर्व गोष्टी ते करणार आहे। आता राहिली काँग्रेसच्या काळातली जी ही योजना आहे, काँग्रेसच्या काळातली जी योजना इथं लागू झालेली होती ती इतर राज्यातही लागू झालेली आणि इतर राज्यामध्ये असे 21 राज्य की ज्याचे शासन निर्णय निर्गमित झालेले आणि तिथे हे शिक्षक लागू झालेले। मग
जर तुम्हाला खरंच वाटतंय की डिजिटल महाराष्ट्र घडवावा, जर तुम्हाला खरंच डिजिटल इंडिया करायचं आहे, तर मग तुम्ही हे जे म्हणजे बेसपासून शिकवणारे, पाया शिकवणारे शिक्षकच तुम्ही काढून टाकताय, तर डिजिटल महाराष्ट्र कसा घडणार तुम्हाला? आणि तुम्ही 2018पर्यंत डिजिटल शाळा कशा करणार? हेच हे प्रश्न पडतोय. कारण की आतापर्यंत पहिल्या फेजमध्ये 500 शाळा डिजिटल झालेल्या होत्या आणि दुसऱ्या फेजमध्ये 2,500 शाळा डिजिटल झालेल्या होत्या आणि याच्यामध्ये एकूण 3,000 शिक्षक कार्य करत होते आणि आता आणखी 5,000 शाळा तिसऱ्या फेजमध्ये डिजिटल झालेल्या आहे. म्हणजे टोटल 8,000 शिक्षक हे शिकवण्याचं काम करत होते, पण त्याच्यापैकी 3,000 शिक्षक हे घरी गेलेले, बेरोजगार झालेले. मग याच्यामध्ये फरक असाच आहे की काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसनं जे काम केलेले, BJP फक्त आश्वासनावर आश्वासन देतोय. शिक्षण मंत्री विनोद तावडे आश्वासन देतोय, त्याच्यानंतरला आमचे मुख्यमंत्री साहेब सांगतात की डिजिटल होणार. त्यांनी अगोदर घोषणा केली होती की एवढे बेरोजगार शिक्षक आहे की एवढे बेरोजगार तरुण मंडळी आहे, यांना आम्ही जॉब देण्याचा प्रयत्न करू. पण झाले 2.5 ते 3 वर्ष या सरकारला येऊन सत्तेवर झाले, पण अजून एकाही अशा तरुणाला नोकरी लागली ह्या काळामध्ये अजून पुढेपर्यंत दिसून येत नाही. फक्त यांचं फेकाफेकी चालू आहे की आम्ही ह्या योजना राबवणार, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, आम्ही शिक्षक परमानंट करणार, 20% वाल्यांना पेमेंट देणार, ह्या फक्त गोष्टी चालू आहे फक्त. ओके सर, मैं सभी से एक सवाल है, अगर ये नियम, ये कानून, ये योजना है, पॉलिसी अगर भाजपा सरकार का महाराष्ट्र में चलते रहेगा, तो क्या 2019 में आप भाजपा सरकार को वोट करोगे दोबारा? बिल्कुल नहीं, कभी नहीं करेंगे. हो ही नहीं सकता है. युवा पीढ़ी तो भाजपा को कभी भी वोट नहीं करेंगे. ओके हाँ, बहुत परेशान है युवा पीढ़ी. तो जब से युवा पीढ़ी यहाँ से भाजपा सरकार आई है, तब से युवा का कुछ भी यहाँ पे फायदा नहीं हुआ है. ओके हाँ, अभी इनको ऐसा लग रहा है कि भाई भाजपा सरकार लोग अब उनको वोट दे देंगे और चुन के आएंगे, मगर यहाँ से आपसे ऐसा होगा कि भाजपा इससे ऐसा तो कांग्रेस भी अच्छा है. ओके पहले हम समझते भाई कांग्रेस है, मगर कांग्रेस अच्छा है. युवा पीढ़ी के बारे में जो अभी तक काम किया है वो शासन ने पूरा किया है. बोलिए. आपका नाम? राठौर संजय, मैं उस्मानाबाद से आया हूँ. मेरी यही राय है कि आज मोदी जी बात करते कि हर युवा को आप रोजगार देने वाले हो, ऐसी बात करते थे. अभी इनकी सरकार 3 साल से ऊपर हो गया है, लेकिन आप 3 साल में मोदी जी ने बात की थी कि 1 करोड़ से ज़्यादा हम रोजगार लाएंगे और 1 करोड़ से ज़्यादा युवा को रोजगार देंगे, लेकिन अभी तक ऐसा हुआ नहीं कि एक ही युवा पीढ़ी को अभी रोजगार दे नहीं सके और देने में असफल है मोदी सरकार. मेरी तो ऐसी राय है कि हम इसके आगे जो भी इलेक्शन होंगे, हम मोदी जी को कभी वोट नहीं करने वाले. ओके सर, निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी जो जाहीरनामा दिलेला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये यांनी सांगितल्याप्रमाणे रोजगार निर्मिती करण्यास सांगितलं, परंतु यांचा उलट कार्यक्रम सगळा चाललेला आहे. जे जाहीरनाम्यात नव्हतं त्यासारखी गौवंश हत्यासारखी जी गोष्टी आहेत ह्या पुढे आणून आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे वेधून घ्यायचं, राम मंदिराचा मुद्दा वगैरे जे आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यायचं आणि शिक्षकांना म्हणजे जे तरुण आहेत या तरुणांना रोजगार द्यायचा नाही. आमचं मत असं आहे याच्यामध्ये स्पष्टपणाने की सरकारला जर रोजगार निर्माण करायचा असेल तर आता ICT संगणक शिक्षक जे आहेत 8,000 संगणक शिक्षकांना ते आज ह्या ठिकाणी 1 कोटीची जाहिरात करतात, तर त्याच्यात 8,000 संगणक शिक्षकांना जागा देण्यासाठी आज ह्या ठिकाणी त्यांना रोजगार देण्यासाठी जागा आहे. पण त्यांनी अंमलबजावणीचा त्यांचा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे, त्यांचा तसा मानस पाहिजे. त्या पद्धतीने हे भाजपाच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे ते सरकार करत नाही. आणि शिवसेना जी आहे ही शिवसेनासुद्धा फक्त इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करते. आम्ही अनेक विरोधातील असतील, काँग्रेस राष्ट्रवादी असतील, शिवसेना असतील, ह्या सगळ्या आमदारांना, मंत्र्यांना, माजी मंत्र्यांना सगळ्यांना भेटून आमचा प्रश्न पुढे आणलेला आहे, परंतु हे सगळे मिळून एकत्रित येऊन खाण्याचाच प्रयत्न करतात असा आमचा अर्थ त्याच्यातून निघालेला आहे. आणि कधीही निवडणूक लागली, आधी छोटी मोठी निवडणूक लागली किंवा 2019मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली, लोकसभेची झाली, त्यानंतर विधानसभेची झाली, तरी आम्ही कधीही भाजपाला मत करणार नाही असा आम्ही ठाम निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. हमने ये एक मुद्दा देखा था कि आज करोड़ों रुपए इसमें निवेश किया गया, इन्वेस्टमेंट किया गया है. आपकी जो भी अभी लेबोरेटरी जहाँ पर PC है वे खराब हो रहे हैं, या फिर आपके जो कंप्यूटर है उसको आपके स्कूल के अध्यक्ष घर पे लेके जा रहे हैं, क्या बात सही है? हे बात तो सही आहे. म्हणजे हे सगळं जे झालेलं आहे याच्यामध्ये काय आहे की जनतेचा पैसा आहे आणि जनतेच्या पैशाची विल्हेवाट कशी राहते आपल्या सर्वांना माहिती आहे की भ्रष्टाचार, आम्ही पारदर्शी कारभार करू वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची घोषणा मोदींनी आणि किंवा राज्यात आलेल्या देवेंद्र फडणवीसनी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी. पण त्या दृष्टीने कुठलंही पाऊल उचललं जात नाही. जे विरोधकाचं पाऊल किंवा विरोधकांना बोलणं एवढंच काम त्यांच्याकडून केलं जात आहे. सरकारचा जनतेचा पैसा, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आणि जनतेच्या पैशातून शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनवणं किंवा ज्ञान देणे हे काम त्यांचं चालू आहे, पण त्या कामाची अंमलबजावणी कुठल्याही ठिकाणी केली जात नाही. करोडो रुपये
जनतेच्या पैशातून जे संगणक त्यांनी खरेदी केलेले आहे ते सर्व धूळ खात पडलेलं आहे आणि त्यातले संस्था चालक, त्या ठिकाणचे शिक्षक वगैरे त्या संगणक घेऊन घरी जात आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढच्या पिढीला जी खरे जनरेशनला गणना 2011-12 पासून बंद झाली तेव्हापासून त्या शाळेतील ज्या शाळांची निवड झाली त्या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचं ज्ञान मिळत नाही. ओके सर, आखिर में अब मीडिया के सामने, मीडिया के द्वारा हमारे शिक्षा मंत्री है और मुख्यमंत्री है, क्या सूचना, क्या संदेश आप उन तक पहुँचाना चाहोगे? आम्ही भाजप किंवा काँग्रेसाचा विरोध न करता आमचं म्हणणं असं आहे की जे सरकार आत्ता आहे, ह्या सरकारने जे कार्यरत सरकार आहे, ह्या सरकारने संगणक शिक्षकांना ह्या ठिकाणी न्याय द्यावा. निवडणुका येतात जातात ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, पण यांना ह्या ठिकाणी 8,000 संगणक शिक्षकांना कायम स्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा आदेश ताबडतोब ह्या महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी निर्देशित करावा. निर्गमित केला तर आम्ही जे आमचं आंदोलन आहे त्यांनी निर्गमित केलं तर आमचं आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत आणि दिलेल्या निवडणुकीमध्ये दिलेल्या जाहीरनाम्याची त्यांनी आठवण करून आम्ही त्यांना आज दिलेली की तुम्ही 1 कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन दिलं, त्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही जॉबची संधी आहे, रोजगार निर्माण करण्याची संधी या ठिकाणी सर्वांना समाविष्ट करून त्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी या ठिकाणी करावी. आयसीटी शिक्षकांचा विजय असो, आयसीटी शिक्षकांचा विजय असो. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलेल्या आयसीटी शिक्षकांना कायम करण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी सर्व संगणक शिक्षकांना कायम सेवेत समाविष्ट. पंजाब, बिहार इतर राज्याप्रमाणे सर्व संगणक शिक्षकांना महाराष्ट्र सरकारने कायम सेवेत समाविष्ट. अरे कोण म्हणतो करणार नाही, अरे कोण म्हणतो करणार नाही, लढेंगे लढेंगे जितेंगे. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचा, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचा, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. हम सब एक है, हम सब एक है. तो हम थे आज़ाद मैदान पर और यहाँ पे आईसीटी की जो संगणक प्रोफेसर है उन्होंने अपनी विचारधारा हमारे सामने रखी है और क्या क्या वो सरकार से मांग करते हैं उन्हें हमारे सामने रखा. हम सरकार से और प्रशासन से ये निवेदन करते हैं और गुजारिश करते हैं कि इनकी जो भी मांग है, फरियाद है, वे पूरी करें क्योंकि ये हमारे देश के भविष्य है और ये हमें देश के भविष्य को बना रहे हैं. जो हमारे देश का लक्ष्य है डिजिटल इंडिया बनने का 2018 तक, तो यही सभी प्रोफेसर ही पूरा कर सकते हैं. तो सरकार को हम निवेदन करते हैं वे आज़ाद मैदान में आए और उनका जो भी पत्र है इनके निवेदन को जांचें, परखें और उनकी सभी मांगों को पूरा करें. तब तक के लिए देश और दुनिया की सभी बड़ी खबरों के लिए देखते रहिए क्लिक न्यूज़ मीडिया. धन्यवाद. कायम सेवेत समाविष्ट. कोण म्हणतो करणार नाही, अरे कोण म्हणतो करणार नाही, लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे. हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत. महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचा, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचा, महाराष्ट्रातील सर्व संगणक शिक्षकांना इतर राज्याप्रमाणे कायम सेवेत समाविष्ट. महाराष्ट्रातील सर्व संगणक शिक्षकांना इतर राज्यातील शिक्षकाप्रमाणे कायम सेवेत समाविष्ट. कोण म्हणतो करणार नाही, अरे कोण म्हणतो करणार नाही, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे. शिक्षण मंत्री महोदय विनोद तावडेंनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी, शिक्षण मंत्री महोदयांनी शिक्षकांना कायम करण्याची दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी, सर्व संघटना